ह्या तिन्ही गोष्टी आज आपण समजून घेणार आहोत. मित्रांनो, लक्षात आलं का? नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सावजी किवस. मित्रांनो बघा, ही घार येऊन समोर बसली होती. मला टाकतो तो व्हिडिओ मी. ती परत एकदा हल्ला करण्याचा प्रयत्न करते, झडप घालण्याचा प्रयत्न करते. मित्रांनो, ही जी नकारात्मकता आहे ना, ती कुठल्या स्तराला जाऊ शकते ती बघा. कुठल्या स्तराला जाऊ शकते. असो मित्रांनो, ह्यापूर्वीचा जो एक व्हिडिओ आहे, 2 जे मी हे केले, भाग केले, अध्याय झालेत, त्या अध्यायामधील सुद्धा मी तो भाग मी टाकणार आहे. अगदी स्लो मोशनमध्ये सुद्धा आहे, तर तुम्ही अवश्य बघा. म्हणजे ह्या नकारात्मक एनर्जिया कशा प्रकारे, कशा मार्फत, कोणाच्या मार्फत कशा काय आपल्यावरती अटॅक करू शकतात, हवी करू शकतात, आपल्यावरती झडप घालू शकतात, आपल्याला डिस्टर्ब करू शकतात, ते सांगण्याचा हा जिवंत उदाहरण आहे. कारण नकारात्मकतेला सकारात्मकता परवडत नाही, आवडत नाही. मित्रांनो, लक्षात घ्या, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आता तिथे ती एका माडावर जाऊन बसली आहे. म्हणजे तो सुकलेला माड आहे, तो जिवंत माड नाही आहे. त्या माडावर जाऊन बसलेली आहे. ही अटॅक करण्याचा प्रयत्न करते, झडप घालण्याचा प्रयत्न करते. असो मित्रांनो, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय किंवा नमः शिवाय हा मंत्र, पंचाक्षरी मंत्र आणि षडाक्षरी मंत्र आपण एकदा म्हणूया, बघूया त्या प्रभावाने ती माझ्या जवळ येते का, माझ्यावरती ती हल्ला करते का. बघूया एकदा. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. हा झाला षडाक्षरी मंत्र. आता आपण पंचाक्षरी मंत्र म्हणू. नमः शिवाय, 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 नमः शिवाय. मित्रांनो बघा, मंत्राचा प्रभाव काय आहे, मंत्राचा प्रभाव कशा स्वरूपात आहे, कशा प्रकारे आहे. हे दोन्ही जे मंत्र आहेत ते महामंत्र आहेत. ओम नमः शिवाय हा षडाक्षरी मंत्र आहे आणि नमः शिवाय पंचाक्षरी मंत्र. आपल्यावरती कुठलीही प्रेतात्मा किंवा अशी कोणतीही ऊर्जा नकारात्मक असेल, म्हणजे ऊर्जा नकारात्मक नसते मित्रांनो, तिचे भाव नकारात्मक असतात, तिची विचारधारा नकारात्मक असते. कारण ती षडविकाराने ग्रस्त असते, षडविकाराने ग्रस्त. किंवा एखादी व्यक्ती, एखादा तांत्रिक मांत्रिक त्या अमुक एका षडविकाराने ग्रस्त झालेल्या त्या प्रेतात्म्याला काबू करतो, म्हणजे त्याची दिशाभूल करतो, त्याला संभ्रमित करतो आणि त्याचा वापर करून घेतो. असे सगळे प्रकार चालतात.
पण कुठलाही आत्मा, मग तो जिवंत माणूस असो, जिवंत प्राणी असो किंवा प्रेतात्मा असो, हा एक दिव्य आत्मा असतो. कारण पंचमहाभूतांनी तो बनलेला आहे. पंचमहाभूतामध्ये तो विलीन झालेला आहे. बनलेला नाही, पंचमहाभूतामध्ये तो विलीन झालेला आहे. जे ब्रह्मांडी ते पिंडी. त्यामुळे जर ब्रह्मांडी जी ऊर्जा आहे ती जर दिव्य असेल, ती सकारात्मक असेल, मग त्या आत्म्याला आपण कसं काय नकारात्मक म्हणू शकतो? फक्त त्याच्यामध्ये जे षडविकाराने जर अंमल केला असेल, त्याच्यावरती नियंत्रण आणलं असेल, तर मग तो जीवित असो किंवा मृत असो, दोन्ही ठिकाणी तो नकारात्मकतेची परिभाषात चालवणार, परिपाठच चालवणार, त्यानुसारच वागणार, षडविकाराने ग्रस्त. मित्रांनो, नकारात्मकता ही अस्तित्वात नाही आहे, ती निर्माण केली जाते. पण सकारात्मकता ही अस्तित्वात आहे. म्हणजे ही सृष्टी, या सृष्टीमध्ये जे काय जीवजंतू आहेत, जे काय पशुपक्षी आहेत, ज्या काय वनस्पती आहेत, वृक्ष आहेत, प्रत्येक जीव, अगदी त्या विषाणूपासून मनुष्य प्राण्यात प्रत्येक जण कसा असतो, हा सकारात्मकच असतो. फक्त त्याच्यामध्ये ती नकारात्मकता हवी होते, तो षडविकाराने ग्रस्त होतो आणि मग तो नकारात्मक होतो. काम, क्रोध, लोभ, मोह, मदमत्सर, सरळ साधी गोष्ट आहे. षड आकार असावे पण षड विकार नसावे. पण षड आकार असेल तरच तुम्ही भौतिक जगात जगू शकता. पण ते विकारामध्ये जर रूपांतर झालं त्याचं, तर ते मग घातक होते, ते नुकसानदायी ठरते, स्वतःला सुद्धा आणि समाजाला सुद्धा, या सृष्टीला सुद्धा, या पूर्ण सृष्टीला ते घातक ठरते. म्हणून बघा, मनुष्य प्राणी फक्त सृष्टीमधून ओरबाडून घेतोय, सृष्टीचा ऱ्हास करतोय. त्याला कारणच ते आहे, षडविकार. या षडविकाराने तो या सृष्टीचा ऱ्हास करतो. मनुष्य प्राण्याला जन्म घालण्याचा उद्देश हा सृष्टीचा एवढाच होता की त्याने सृष्टीचं संवर्धन करावं आणि सृष्टीमध्ये असलेल्या प्रत्येक जीवाचं, प्रत्येक गोष्टीचं, मग ते निर्जीव असो किंवा सजीव असो, त्याचं संवर्धन करावं. पण मनुष्य प्राणी तसा वागत नाहीये. आता काय म्हणावं, कोणाला काय म्हणावं, याचा त्याचा प्रश्न आहे. याच्या त्याचा प्रश्न. आपल्या कर्मगतीमध्ये तो कसा जगतोय तर त्याचा प्रश्न. त्याचे परिणाम चांगले किंवा वाईट असतील तर त्याने भोगावे. नशिबाने कुठली गोष्ट प्राप्त होत नाही, ती कर्माने प्राप्त होते, चांगलं किंवा वाईट, नकारात्मक किंवा सकारात्मक. जसं पेरणार तसंच उगवणार. मित्रांनो पहा, ही नकारात्मकता कशी काय कार्यरत असते, कशा प्रकारे ती आपल्यावरती हावी होते, कशा प्रकारे ती आपल्यावरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करते. हे एक गोष्ट म्हणजे भीती. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भीती. तुम्ही घाबरलात, घ्यालात तरच ती तुमच्यावरती हावी होते, अन्यथा नाही. बघितलं, ती समोर होती बसलेली, आता जवळच त्या माडावर जाऊन बसली आहे. नकारात्मकता तिच्यावर हावी आहे, म्हणून समोर बसली होती मला रोखण्यासाठी सुरुवातीलाच, म्हणजे व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर. त्याचंच ते चित्रण मी टाकलंय, ते मी टाकतोय ते बघा. हे बघा मित्रांनो, समोर येऊन ती घर बसल्या बसल्या आली, येऊन बसली. ही अडचणी निर्माण करते, मध्येच डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करणार. बघा कशी नकारात्मक एनर्जी कशी सक्रिय असते. आणि या पुढचे 2 व्हिडिओ आहेत, म्हणजे या पूर्वीचे जे अध्याय आहेत ते सुद्धा बघा. आज जो मंत्र आपण घेणार आहोत तो मंत्र आहे ओम नमः शिवाय. आणि त्याला जोडून दुसरा एक मंत्र आहे, तो आहे नमः शिवाय आणि नामस्मरण. ह्या तिन्ही गोष्टी आज आपण समजून घेणार आहोत. मित्रांनो लक्षात आलं का? तर ह्या जर गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत, त्यानुसार आपल्याला कृती करणं गरजेचं आहे. मित्रांनो बघा, स्लो मोशनमध्ये टाकलेला आहे तो व्हिडिओ बघा, म्हणजे लक्षात येईल तुमच्या.
स्लो मोशन आहे. म्हणजे बघा येऊन गेली ती गाड. परत एकदा पुढे आहे, परत एकदा ती क्लिप टाकली आहे, बघा तुम्ही ती स्लो मोशनमध्ये ती घार येते आणि कशी झडप मारून जाते. हा माझा पहिला भाग आहे. परत दिसेल बघा, आता बघा लक्षात येईल तुम्ही. बघा गेली, लक्षात आला. ही हल्ला करण्याचा प्रयत्न करते. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम साईनाथाय नमः, ओम साईनाथाय नमः, ओम साईनाथाय नमः, ओम स्वामी समर्थाय नमः, ओम स्वामी समर्थाय नमः. मित्रांनो, आता सुद्धा घार डोक्यावरून गेली निघून. कारण ती नकारात्मक एनर्जी, ती नकारात्मक एनर्जी सक्रिय आहे, जी मला रोखते आहे. हे सगळं सांगण्या वाचून त्या घारीच्या रूपामध्ये थोडासा मी असा दचकलो, कारण ती समोरून आली, आता मागून नाही आली. आता परत ती मागून अटॅक करू शकते, माझ्यावर हल्ला करू शकते. मित्रांनो बघा, नकारात्मक एनर्जी कशी काय सक्रिय असते. घाबरून जायचा गरज नाही, पण अचानक झाल्यानंतर थोडासा आपण दचकतो, एवढंच. पण घाबरायची आवश्यकता नाही. मन खंबीर ठेवा, कारण कुठलीही गोष्ट नकारात्मक नाही. आता तुम्ही म्हणाल नकारात्मक एनर्जी अटॅक करते, म्हणजे नकारात्मक विचाराने त्या षड विकाराच्या ग्रस्त होऊन जर तो आत्मा, जर तो प्रेतात्मा जर वागत असेल तर त्याला आपण नकारात्मक म्हणू शकतो. तो सुद्धा एक दिव्य आत्मा आहे. बघा गेली धार, बघितलीत, डोक्यावरून पाठून झडप मारली, कावळ्याने वाचवलं. कावळ्याने तिची दिशा बदलली. पूर्वज लक्षात घ्या मित्रांनो, हे दोन गोष्टी घडल्या. ती नकारात्मक एनर्जी त्या घारीच्या स्वरूपात अटॅक करत होती, आणि एक सकारात्मक एनर्जी म्हणजे तो माझा पितर. म्हणून आपण कावळ्यांना काक स्पर्श असं म्हणतो. कावळ्यांना आपण पितर म्हणून त्यांना आपण ध्यास ठेवत असतो. त्याच्यावरती आपण चर्चा करू. असो, तर नामस्मरण आणि नामस्मरणात आपण रंगून जायचं, एकचित्त व्हायचं, तल्लीन व्हायचं. मित्रांनो, मुद्दा म्हणून स्लो मोशनमध्ये टाकलेला आहे, बघा लक्षात येईल. घार कशी झडप मारते बघा, व्यवस्थित निरीक्षण करा. मित्रांनो, कावळा हा तिला रोखतोय बघा. आली होती ती, आता मी आता तो विषय थांबवला, मंत्र थांबवला, ती आली होती डोक्यावरती. म्हणजे ती घात लावून बसलेली आहे, ती नकारात्मक. ती मला काही इजा करू शकत नाही, पण मला ती घाबरवण्याचा प्रयत्न करते, मला भटकवण्याचा प्रयत्न करते, मला दिशाहीन करण्याचा प्रयत्न करते, मला रोखण्याचा प्रयत्न करते. मित्रांनो, लक्षात आलं असेल तुम्हाला काय म्हणतोय. पाहिलात ना व्हिडिओ तो? काय वाटते तुम्हाला तो व्हिडिओ पाहिल्यानंतर? ही नकारात्मकता कशी सक्रिय आहे. मग त्याच्यावरती नियंत्रण आणण्यासाठी तुम्हाला पहिलं तुमच्या मनावरती ताबा ठेवणं गरजेचं आहे. मन स्थिर ठेवणं गरजेचं आहे. बस, भीती नसावी. फक्त अचानक झालं तर तुम्ही दचकणार, घाबरणार, ही गोष्ट वेगळी आहे. पण जर समोर तुमच्या ती जर अगदी छायेच्या स्वरूपात आली, कुठल्या आकाराच्या स्वरूपात आली, किंवा कुठल्या प्राण्याच्या स्वरूपात आली, कुठल्याही स्वरूपात आली, तर तुम्ही विचलित होऊ नका, घाबरू नका, संभ्रमित होऊ नका. ती तुम्हाला काही करू शकत नाही जोपर्यंत तुम्ही स्टेबल आहात, तुम्ही स्वतःवरती नियंत्रण ठेवताय. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे भीती. भीतीवरती काय ठेवा? नियंत्रण ठेवा, ताबा ठेवा.
तिला जवळ भटकू देऊ नका. मित्रांनो, जास्तीत जास्त काय होणार आहे आपल्या आयुष्यात? जास्तीत जास्त आपला अंत होईल. त्याच्या पलीकडे तर काय होणार नाही. अंताच्या पलीकडे तर काय होणार नाही. जीव जाऊ शकतो. आणि जर त्याच एका गोष्टीमुळे, त्या माध्यमामुळे, त्या एका परिस्थितीमुळे जर आपला जीव जाणारच असेल तर ते आपण कोणी रोखू शकत नाही. आणि जर तशीच जर परिस्थिती असेल तर आपण ती मित्रांनो, जर जाणारच असेल, पर्यायच नसेल दुसरा, तीच गोष्ट, तीच व्यक्ती, तीच परिस्थिती कारणीभूत असेल आपला अंत करण्यासाठी, तर आपण ते रोखू शकत नाही. असं नाही मित्रांनो, तेही आपण रोखू शकतो. बघा, ती काठी मी ठेवली बाजूला, डोक्यावर आली होती परत झडप घालायला. समोरून आली ना, म्हणून ती दिसली मला. असो मित्रांनो, सनातनी वास्तव हे जे विज्ञान, आणि विज्ञान समजून घेणं गरजेचं आहे. काय विज्ञान आहे, काय शास्त्र आहे, तर सृष्टी, जॉग्राफी किंवा त्याच्यात असलेल्या ह्या ब्रह्मांडात असलेल्या ऊर्जा, नाना प्रकारच्या ऊर्जा, आणि ह्या नाना प्रकारच्या ऊर्जाच, त्याच ऊर्जांना आपण दैवत्व दिलेलं आहे. त्याला आपण देव म्हणून संबोधतो. त्या व्यतिरिक्त दुसरी कुठलीही गोष्ट नाही. ज्या ऊर्जा कार्यरत आहेत, नाना प्रकारच्या, नाना तऱ्हेच्या, नाना स्थितीतल्या, तोच तो देव, तोच तो परमेश्वर, तोच तो ईश्वर, ते ब्रह्मांडीचे पिंडी, म्हणजे पिंडीचे ब्रह्मांड. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार परिस्थिती लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास कट. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.